नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मीरा रोड येथे 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। यात 50हून अधिक वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काशीमीरा येथील दाचकुलपाडा भागात राहणाऱ्या एका शाळकरी मुलीची एका तरुणाने छेड काढली होती। याबाबत मुलीच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी काशीगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। मात्र या घटनेचा राग धरून आरोपी तरुणाने मंगळवारी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या घटनेत 2 गटात तुफान हाणामारी झाली। काहींनी परिसरात उभ्या असलेल्या 50हून अधिक रिक्षांच्या काचा फोडल्या। त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। ही घटना केवळ मुलीची छेड काढण्यापुरती मर्यादित नसून त्यामागे धार्मिक वाद असल्याचा स्थानिकांचा दावा आहे। काशीगाव पोलिसांनी या घटनेनंतर जवळपास 50हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान हा संपूर्ण वाद वाहनतळांच्या जागेवरून निर्माण झाला असल्याचा दावा काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोकडगावकर यांनी केला आहे। घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळाला भेट दिली असून या भागात अंमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। माशाचा पाडा ह्या परिसरामध्ये आज पहाटे काही गुंडांनी ह्या परिसरातल्या आमच्या आया बहिणींची छेड काढली आणि म्हणजे लहान एक मुलगी होती, त्या मुलीची पण छेड काढायचा प्रयत्न केला। आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवलं। त्याचा गुन्हा नोंदवण्याच्या सूचना मी आमच्या डीसीपी आणि पोलिसांना केलेल्या आहेत। ते तर होईलच, परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि हे झपाट्यानं लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। काही गांजा, अफू, चरस वगैरे ह्या ठिकाणी विकले जातात सर्रास असं सांगितलं जातं। पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच 1 किलो गांजासुद्धा ह्या परिसरातून हस्तगत केला होता। म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीनं चालू आहे, परंतु तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं ह्या ठिकाणी येत असतील, आणि मला तर हा सुद्धा संशय आहे, कारण सगळे भाड्यानं या ठिकाणी 6,000 रुपये महिन्याला भाडा भरून राहतात। म्हणजे बहुतेक माझ्या अंदाजानं काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा असण्याची, रोहिंग्यू सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे चौकशी होईल। ह्या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली, ती पोलीस चौकीची पण मी व्यवस्था करून देतो आणि त्या ठिकाणी पोलीस राहतील, जेणेकरून पोलिसांचं एक आहेत पोलीस ह्या ठिकाणी 24 तास कार्यरत, म्हणून लोकांना एक त्यांच्या विश्वास एक व्यक्त होईल। आणि ह्या परिसरामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पूर्णच्या पूर्ण आजच्या आज एक पोलिसांचा विशेष स्क्वॉड घेऊन ते कसे पकडता येईल यासाठी पोलीस चारी बाजूने तयारी करतात। गेल्या अनेक महिन्यापासून इथे अंमली पदार्थ विकले जात आहेत, पण पोलिसांची अंमली पदार्थ विकले जातात ही वस्तुस्थिती आहे। गेल्या आठवड्यामध्ये अंमली पदार्थ जवळजवळ 1 किलो हस्तगत केलं पोलिसांनी। दुर्दैव आहे की मीरा भाईंदर शहर हे मुंबईला लागून असलेल्या शहरामध्ये अंमली पदार्थाचा एवढा मोठा साठा जर मिळत असेल, याचा अर्थ बाहेर लोक म्हणजे काही बाहेर राज्यातनं काही लोक या ठिकाणी येऊन हे अंमली पदार्थ विकतात, काही स्थानिक विकतात। काही लोकांनी आरोप पण केलेला आहे की त्यांना तडीपार केलं जातं, परंतु तडीपारी लगेच ती कशी दूर होते आणि परत ते येतात याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। त्यामुळे आमच्या पद्धतीनं आम्ही सगळं करतोय, पोलिसांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।